तो आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अनन्याने अथर्वला सांगितलं असतं की तू मीरा बहिणीच्या आवडतीचा शर्ट घाल. तेव्हा अथर्व तसंच करतो, शर्ट घालून खाली येतो. मंजिरीला मीरा येणारी म्हणून धास्ती भरत असते. तेव्हा मंजिरी विचारते अनन्याला की काय गं, मीरा येणारे म्हणालीस तू? तेव्हा अंबिका बोलते की अनन्या नक्कीच काहीतरी गंमत करत असणार. तेव्हा अनन्या थोडी शांत बसते आणि बोलते, बाबा मला सांगा, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असेल तर कसं ओळखायचं? हे सांगितलं होतं ना मी तुम्हाला. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, पण त्याचा इथे काय संबंध? तेव्हा अनन्या बोलते की हो, त्यातली एक गोष्ट दादाने इथे केली आहे, वहिनीच्या फेवरेट कलरचा शर्ट घातला आहे. तेव्हा अनन्या अथर्वला चिडवत असते, हो ना हो ना. तेव्हा अथर्व उठतो आणि बोलतो, असं काहीच नाही आहे, असं काहीच नाही आहे बाबा, मी आवरत होतो आणि घाईघाईत जो शर्ट हाताला लागला तो शर्ट घातला आहे. हा निव्वळ योगायोग आहे, को इन्सिडन्स. तेव्हा अनन्या बोलते की दादा तू ॲक्सेप्ट कर ना की तू वहिनीला मिस करतोय म्हणून. तेव्हा अथर्व बोलत असतो की असं काही नाही आहे. तेव्हा त्या दोघं एकमेकांना चिडवत असतात. तेवढ्यात मंजिरीला धास्ती भरते की मीरा येणार आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या शांत बस. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या, मीरा खरंच येणार आहे का? तेव्हा अनन्या थोडी शांत होते आणि बोलते की दादा जर ह्याच ॲटिट्यूडमध्ये राहिला ना तर नाही. तेव्हा अथर्व बोलतो की बरं ठीक आहे, चालू दे तुझा बालिशपणा चालू दे. आणि अथर्व पुन्हा घरात रूममध्ये जायला लागतो त्याच्या. तर दादासाहेब बोलतात, अरे तू तर ऑफिसला चालला होतास ना, बाहेर चालला होतास ना. तेव्हा अथर्व बोलतो की ते वॉच राहिलं होतं, ते घ्यायला जातोय. अथर्व गेल्यावर सगळे हसायला लागतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या तू जास्तच छळतेस ना त्याला. तेव्हा अनन्याही हसते आणि बोलते की बाबा ही डिझर्व इट. तेवढ्यात मंजिरी विचारते तिला की अनन्या चेष्टा पुरी झाली, आता आता मला सांग मीरा येणार आहे की नाही? तेव्हा अनन्या बोलते की नाही. तेव्हा वेदा बोलते, आत्या किती खोटं बोलतेस गं तू, मी नाही जा तुझ्या टीममध्ये. तेव्हा अनन्या बोलते की जा जा तुझ्या बाबाच्याच टीममध्ये जा, बाबाची डिटेक्टिव्ह, मी नाही घेत तुला माझ्या टीममध्ये, जा. तेव्हा सगळे हसत असतात. वेदाही चालली जाते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की एक बरंच झालं की मीरा येत नाही आहे. आता काही तास उरले काल शैवयोग सुरू होण्यासाठी, आणि एकदा का तो सुरू झाला म्हणजे वेदा त्या खड्ड्यात गाडली जाईल. इकडे अथर्व लॅपटॉपवर त्याचं काम करत असतो. तेवढा तिथे वेदा येते नाराज होऊन. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं माझ्या बबुडीला? तेव्हा वेदा बोलते की आई नाही आली ना, आत्या खूप वाईट आहे, आत्याने आईला आणलं नाही. तेव्हा अथर्व बोलतो की बघ तू नाराज नको होस, आपण काहीतरी करू, ओके? जा तू जाऊन झोप, उद्या शाळा आहे ना तुला. तेव्हा वेदा बोलते की बाबा मी झोपणार, पण त्याआधी तू आईला नाही भेटणार का? तेव्हा अथर्व बोलतो की आईला भेटणार का? तेव्हा वेदा बोलते की आत्याने आईला नाही आणलं, पण मी आईला घेऊन आली ना. तेव्हा वेदा तिची बाहुली काढते आणि अथर्वला बोलते की ही बघ. तेव्हा अथर्व बोलतो ही आई. तेव्हा वेदा बोलते हो, आता जोपर्यंत आई येणार नाही ना तोपर्यंत मी हिच्याशीच गप्पा मारणार आणि खेळणार सुद्धा. तिथे अंबिकाही असते, अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा वेदा विचारते छान आहे ना? तेव्हा अथर्व बोलतो हो क्यूट आहे, पण माझ्या बबुडी इतकी नाही. तेव्हा अथर्व बोलतो चला चला झोपायचं आहे ना, मग आपण कशाला टाईमपास करतोय? तेव्हा अथर्व वेदाला उचलून बेडवर ठेवतो. तेव्हा अथर्व तिला बोलतो की बाहुलीला इथे ठेव. तेव्हा वेदा बोलते की बाबा. तेव्हा अथर्व बोलतो ओ सॉरी आईला. इकडे मंजिरीने मायाला बोललेलं असतं. तेव्हा ती मायाला सांगत असते की इथे मी तुला गप्पा मारायला बोलवलं नाही आहे, एक काम कर, रूममध्ये जा आणि तुझी बॅग भरायला घे, आणि बॅग भरायला घेताना पेपरवर लिही की वेदा मी तुला सोडणार नाही. तेव्हा माया बोलते व्हॉट मॅडम, तुम्हाला काय वाटतंय की ह्या घरातल्यांना ऑलरेडी मला वाटतंय की मी वेडी आहे, आता तुम्हालाही तसंच वाटतंय का? म्हणजे तुम्ही काहीही सांगाल आणि मी ते करायला घेईल? तेव्हा मंजिरी बोलते प्रश्न विचारू नकोस, जेवढं सांगितलं आहे तेवढं कर, तुझी वेळ सुरू झाली आहे आत्ता. तेव्हा मंजिरी तिथून निघून जाते. तेव्हा मायाला खूप चीड येत असते. इकडे अथर्व वेद झोपलेली असते. अथर्व मीराचे फोटो बघत फोनमध्ये बघत स्माईल करत असतो. तेवढ्यात दरवाजा वाजतो. तेव्हा अथर्वला वाटतं की एवढ्या रात्री कोण आलं. तेव्हा अथर्व जातो आणि दरवाजा ओपन करतो. अंबिका तिथेच बसलेली असते. तेव्हा तिथे मंजिरी असते. तेव्हा अथर्व बोलतो की आई तू? तेव्हा मंजिरी बोलते की हो मी. तेव्हा अथर्व बोलतो अगे आई ये ना, बाहेर का उभी आहेस? तेव्हा मंजिरी घरात येते आणि बोलते की मीरा इथे नाही आहे. तर आता लक्षात येते की कितीतरी गोष्टी मीरा सांभाळते, खूप गुणाची माझी सून, पण आता ती नाही तर मला सगळं बघावं लागेल ना. तेव्हा अथर्व बोलतो की आई तुला काही हवं आहे का? तेव्हा अथर्व मंजिरीला बोलत असतो की काही हवं असेल तर सांग, मी अरेंज करेल. तेव्हा मंजिरी बोलते नाही झालं आहे, फक्त मायाच्या रूमला कुलूप नाही लावलं, गेले काही दिवस ती काही तशी वागली नाही म्हणून मला वाटलं की नाही लावावं म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की आई का रिस्क घेतो आहे आपण? तेव्हा मंजिरी बोलते की नाही, पण मला तू झोप, काही काळजी नको करू, तसं काही होणार नाही आहे. तेव्हा मंजिरी वेदाला थापटत असते आणि बोलते की ती शांत झोपली वेदा. तेव्हा वेदा थोडी जागी होते आणि बोलते की बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की आहे मी इथेच आहे, झोप तू.
तेव्हा इकडे अंबिका बोलत असते की आई, तुम्ही मायाच्या रूमला कुलूप लावलं नाही, हे नको करायला हवं होतं. तुम्हाला माहिती नाही ती कशी आहे. तेव्हा ती बोलते की पण तुम्ही काळजी करू नका, मी मायावर लक्ष देऊन राहील. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की असं जाळं टाकलंय की आता अंबिका मायावरच लक्ष देऊन राहील. मंजिरी अंबिकाकडे बघत असते. अंबिका पटकन तिथून गायब होते, मायाच्या देखरेखीखाली जाते. तेव्हा मंजिरी बोलते की हेच हवं होतं मला. आता मी विधी पूर्ण करू शकेल. आता ही वेदाची शेवटची झोप. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व तू पण झोप. तेव्हा अथर्व हो बोलतो. मंजिरी तिथून चालली जाते. इकडे माया मंजिरीने सांगितल्याप्रमाणे बॅग भरत असते आणि मनात बोलत असते की काय चाललं आहे मंजिरी मॅडमच्या मनात. इतकं कन्फ्युजिंग करायला लावतात ना. आता मी बॅग भरताना मी वेदाला सोडणार नाही, याचा आणि याचा काय संबंध. तेवढ्यात मायाला आठवतं की मीराने तिला सांगितलेलं असतं की माझ्यासोबत कोणीतरी आत्मा आहे. तेव्हा मीरा कोणाशी तरी बोलते हे मायाला माहीत असतं. तेव्हा माया थोडी घाबरते आणि बोलते की अच्छा, म्हणजे मीरासोबत जो आत्मा आहे त्याने ऐकावं म्हणून मंजिरी मॅडमने मला बोलायला लावलं आहे का. म्हणजे मंजिरी मॅडमला माहिती आहे की मीरासोबत कोणीतरी आत्मा आहे असं. इकडे रात्री 1:30-2 नंतर मंजिरी वेदाच्या रूमकडे येते. दरवाजा ओपन करते आणि मंत्र म्हणायला सुरुवात करते. अथर्व वेदा झोपलेले असतात, त्यांच्यामध्ये ती बाहुली असते. इकडे मार्जरी ही मंत्र म्हणत असते. मंजिरी जसं जसं मंत्र म्हणत असते तसं तसं ती बाहुली हलत असते. मंजिरीचा विधी चालू असतो. ती त्या बाहुलीकडे बघत असते. ती बाहुली हळूहळू ती हलत असते आणि हळूहळू तिथून वेदाच्या शेजारून तिथून गायब होऊन ती तिकडे स्टूलवर जाऊन बसते. मंजिरी त्या बाहुलीकडे बघते आणि हसते. इकडे माया घाबरलेली असते. माया बोलत असते की म्हणजे तो आत्मा इथेच आहे. अंबिका तिथेच बसलेली असते. मायाची चलबिचल बघून अंबिकाला हसायलाही येत असतं. इकडे वेदाला थोडी जाग येते. वेदा बघते तिथे तिची बाहुली नसते. तेव्हा वेदा बोलते की कुठे गेली. तेव्हा वेदा त्या स्टूलवर बघते. स्टूलवर तिथे बसलेली असते. मंजिरी बाजूला होऊन जाते. मंजिरीला वेदा उठलेली बघून हसायला येतं. वेदा उठून तिथून स्टूलकडे त्या बाहुलीजवळ जाते आणि डोळे चोळणार तेवढ्यात ती बाहुली तिथूनही गायब होते. तेव्हा वेदा बोलते कुठे गेली. तेव्हा वेदा पुन्हा विचार करते कुठे गेली, इथेच तर होती. तेव्हा वेदा पुन्हा तिला इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा मंजिरी पुन्हा दरवाजात येते आणि पुन्हा तिथे विधीचा तो मंत्र बोलत असते. तेव्हा मंजिरीला वेदाला बाहेर बोलवायचं असतं. मंजिरीचा हेतू साध्य होणार असतो. आता पाहूयात मंजिरी वेदाला कशी मारते ते पुढच्या भागात. अशाच या एपिसोड्सची रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.